ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की सायलीस तन्वी हे सत्य मात्र आता समोर तर आलेलंच आहे. पण त्यापेक्षा महाभयंकर सत्य म्हणजे आता इकडे सायलीची डिलिव्हरी झालेली आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मात्र मालिकेतले सगळ्यात मोठे टर्निंग पॉइंट येताना आपल्याला दिसणार आहे. कारण फक्त सायलीचीच डिलिव्हरी नाही होणार आहे, तर आता डिलिव्हरी होणार आहे इकडे प्रियाची. आणि त्यानंतर मात्र आता प्रिया इकडे आपल्या बाळाला एक्सेप्ट किंवा आपल्या बाळाला मात्र आता ते स्थान मिळवून देण्यासाठी एक मोठा कट रचणार आहे. तो सुद्धा आता मात्र इकडे सचिन, राकेश, नागराज आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने. हो प्रेक्षकांनो, प्रिया आता महाभयंकर काय खेळी खेळणार आहे किंवा प्रियाने या सगळ्यामध्ये तिला बाळ झाल्यावरती मात्र आता त्याला सुभेदारांचा हक्क मिळवून देण्यासाठी जी काही घाणेरडी खेळी खेळले, ती खेळी तिच्यावरतीच कशी उलटणार आहे. एक न अनेक प्रश्नांची उत्तरं या आता व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहेत. आणि या सगळ्यामध्ये सायलीचं बाळ मात्र नियती सायलीच्या बाळाला सुखरूप ठेवणार आहे. सायलीच्या बाबतीत जरी खूप अन्याय झाले असले तरी सायलीच्या बाळाच्या बाबतीत मात्र आता अर्जुन काय किंवा नियती सुद्धा कोणताही अन्याय होऊ देणार नाहीये. पण मग प्रियाने काय कारस्थान रचलंय, तो डाव तिच्यावरती कसा उलटणार आहे. आणि त्या महत्वाचं म्हणजे आता या सगळ्यामध्ये प्रियाचं बाळ हे खरंच आता हे आहे का, म्हणजे आता सुभेदार कुटुंबाचा वारस आहे का, याच्यावरती प्रश्नचिन्ह उठवल्या कारणाने एक वेगळंच भयंकर सत्य समोर येणार आहे. नक्की काय घडणार आहे, कसं घडणार आहे, प्रिया काय डाव खेळणार, सविस्तरपणे पाहू. इकडे सचिन विचार करत आहे, मला तर खरं तर महिपत बाबा हे जे काही झालेत ना, महिपत शिकरे, याचा फायदा उठवायला पाहिजे. म्हणजे आता जर का ते या सगळ्यामध्ये इतकं मोठं म्हणजे ती मुलगी त्यांच्या नावावरती जर का आता करोडो रुपये खर्च करत आहे आणि याचा फायदा मला आता करून घेतला पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये फायदा करून घेणार म्हणजे घेणारच, असं म्हणत मात्र आता इकडे स्वतः स्वतः आता सचिन विचार करायला लागतो. आणि त्यानंतर मात्र आता तो त्या मुलीला सांगतो, हे बघ मी तर त्यांचा पीएच आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा जी काही कामं असतील ना, ती मला विचारल्याशिवाय झाली नाही पाहिजेत. कारण आता ते माझे म्हणजे खरं तर माझे गुरु आहेत, असं म्हटल्यावरती ती म्हणते, हो सांगितलंय मला त्यांनी की तुम्ही आता त्यांचे खूपच खास आहात. आणि त्यामुळे महिपतला सुद्धा आता ती सांगायला लागते की ठीक आहे, मी तुमच्या पीएंना जे काही सांगायचं ते सांगेन. यावरती महिपत म्हणतो पीए. आणि त्यावरती सचिन आता सांगायला लागतो, असं काय करताय अण्णा, अहो मीच नाही का तुमचा पीए, असं म्हटलं. महिपत म्हणायला लागतो, मला पीएची काय गरज पडले रे. म्हणजे आता हे असे भक्त असतात ना, ते भक्त सगळं मॅनेज करतात, ते फक्त मला सांगतात काय करायचं ते, पीए वगैरे काय गरज पडले. यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, असं नाही पण बाकी सगळं व्यवस्थित होतंय ना, काम हे सगळं लक्ष ठेवायला पण कुठेतरी पाहिजे ना. महिपत म्हणतो, चला पीए तर पीए, तुला जसं वाटेल. ठीक आहे, तुला जर का असिस्टंट म्हणूनच काम करायचं आहे ना, तर ठीक आहे, तू असिस्टंट म्हणून काम कर. आणि तो त्या बाईला सांगायला लागतो, ठीक आहे, जे काही आता पुढे काम असेल ना, बांधायचं किंवा काही करायचं किंवा कसलं एस्टिमेट, तर तुम्ही यालाच सांगा. आणि हेच आता सचिनला हवं असतं. सचिन या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे महिपतचा असिस्टंट बनून आता मात्र पैसे कसे छापायचे, काय छापायचे, याच्याबद्दलची मात्र आता स्वतःच्याच मनाची तयारी करत आहे. बरं, हे सगळं होत असताना इकडे आपण अर्जुन आता सायलीला काही गोष्टी आठवाव्या म्हणून आता जुन्या सगळ्या गोष्टी रिक्रिएट करतोय. जेणेकरून जे त्याला आठवतं, जे त्याला असं वाटतं की आपण आता हे असे छान क्षण इकडे तन्वीसोबत घालवलेले आहेत आणि ते कदाचित तन्वीला आठवू शकतात, त्या गोष्टी तो आता करतोय. लहानपणीची सगळ्यात गोड आठवण म्हणजे आता आईस्क्रीम, आणि ते सुद्धा तो आता रिक्रिएट करतोय. आणि त्याची खात्री 100% पटते की आता सायली कितीही म्हणत असली की आता तिला आठवत नाहीये की ती तन्वी आहे किंवा नाहीये, पण आता मला पूर्णपणे आठवतंय की सायलीच तन्वी आहे. कारण जे काही सगळं आता इकडे छोटी तन्वी बोलायची, ते सगळं सगळं मात्र आता सायली बोलते. आणि सायली या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने ते सगळंच बोलत चाललेली आहे. जे आता गोष्ट इकडे सायलीला तन्वी म्हणून माहिती असायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, हे अर्जुनच्या लक्षात आलंय. आणि तो म्हणतो, "अगं म्हणजे आईस्क्रीम जास्त खाऊ नकोस, ते मला शिल्लक ठेव."
किंवा वाटी घेऊ नकोस, डब्यातनंच आईस्क्रीम खाऊया. या सगळ्या गोष्टी आता सायलीला सगळ्या आठवत आहेत आणि सगळ्या गोष्टी तिला दिसत पण आहेत. आणि त्यावरती मात्र आता अर्जुन म्हणतोय, "अजून तुला या सगळ्यामध्ये काय पाहिजे आहे? की आता तूच तन्वी आहेस याचा पुरावा. अजून कोणताही पुराव्याची गरज नाहीये. तूच तन्वी आहेस." त्यावरती सायली म्हणते, "मग एक काम करा, लवकरात लवकर काहीही झालं ना, तरीसुद्धा आता DNA सॅम्पलची हे करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर हे सगळं करता येईल." यावरती अर्जुन म्हणतो, "मी तुला काय सांगतोय माहिती आहे का? आता तसंही इकडे आता तुझ्या प्रेग्नन्सीच्या ह्याच्यामध्ये जास्त धावपळ करणं तुला आता शक्य नाहीये किंवा या सगळ्यामध्ये काही गोष्टी ज्या समजतील त्या आता तुला त्रासदायक सुद्धा होऊ शकतील. म्हणून मी तुला एकच गोष्ट सांगतो, की तू एकच काम कर. तू या सगळ्यामध्ये ना म्हणजे आपण करूया प्रयत्न. मी प्रयत्न नाही करायचे असं नाही म्हणत आहे. प्रयत्न मी करेन, पण तू या सगळ्यामध्ये जास्त लक्ष घालू नको. तू आता बाळावरती कसे संस्कार होतील, गर्भसंस्कारचे क्लासेस लाव किंवा आता जे काही बाकीच्या प्रेग्नंट बायका करतात, ते सगळं तू करावं असं मला वाटत आहे. आणि त्यावरती सायली म्हणते, "बरोबर आहे. या सगळ्यामध्ये मी आता माझ्या बाळावरती परिणाम होऊ देणार नाहीये. म्हणजे आता मला स्वतःला तर समजलंय, तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे आणि बाकी सगळ्या घरच्यांना मी सांगायचा प्रयत्न तर करेन, पण त्यासाठी अट्टाहास करून आता स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाहीये." अर्जुन म्हणतो, "मी तुझे सॅम्पल आता दिलेले आहेत. सॅम्पल तर चेकिंगसाठी दिलेले आहेत आणि त्यामुळे मात्र आता रिपोर्ट आले, की सत्य तर उलगडणार आहेच. मग ते रिपोर्ट दाखवूनच आता इकडे आपण तुझी आणि प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची टेस्ट करून घेऊया." तितक्यात रविराज गावावरून आलेले आहेत दुसऱ्या दिवशी आणि ज्यावेळेला प्रेक्षकांनो रविराज गावावरून आलेत आणि त्यावेळेला मात्र आता सायलीला अजिबात मोह आवरलेला नाहीये. सायली आता गळ्यात पडून रविराजांच्या हमसाहुमशी रडायला लागले आणि रविराजांना काहीच कळत नाहीये. "काय झालंय? म्हणजे सायली, तू आता अशी का? काय झालंय? तुला काही कुणी बोललं का? अर्जुनसोबत तुझं काही भांडण झालं आहे का?" असं म्हणत ते बिचारे आपल्या लेकीला मात्र आता "काय झालंय? काय झालंय?" असं विचारण्याचा प्रयत्न करत असताना ती सांगते, "नाही, नाही, काही झालेलं नाहीये. तुम्ही बरेच दिवस नव्हतात ना, म्हणून आता तुम्ही आल्यावरती मला खरंच खूप छान वाटलेलं आहे." आणि त्यावरती रविराज म्हणतात, "वेडी गं वेडी. म्हणजे खरंच तुला माहिती आहे का, लहानपणी असं आता मी काही कामानिमित्त किंवा आता केसच्या निमित्ताने बाहेर असलो ना आणि बाहेरून आल्यावर ती छोटी तन्वी होती ना, तन्वी आता अशीच मला मिठी मारायची आणि बाबा, अरे किती दिवसाच्या गप्पा मारायच्या राहिलेल्या आहेत, असं आता म्हणायची माहिती आहे का?" असं म्हटल्यावरती आता मात्र सायलीला खरंच खात्री पटायला लागलेली आहे, की आपणच खरी आता तन्वी आहोत आणि हे सगळं जे काही चाललंय ते आपल्याबद्दलच बोलणं चाललंय आणि ती आता हमसाहुमशी अधिकच रडायला लागते. रविराजांना तिचं वागणं जरासं मात्र आता विचित्र वाटतं, पण ते काही एवढा विचार करत नाहीत. प्रेग्नंट आहे पोरगी, तिला आता असं बापाची आठवण, आई-वडिलांच्या मायेची आठवण येत असेल असं वाटायला लागतं. बरं जसे-जसे दिवस सरलेत तसे-तसे प्रिया आणि सायली या दोघांची आता इकडे म्हणजे प्रेग्नन्सी आता इकडे सोबतच होत चाललेली आहे. दोघींची सोबतच प्रेग्नन्सी होत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता प्रिया इकडे सचिनला बोलवते आणि त्यानंतर ती सचिनला सांगायला लागते, "खरं तर आता मी या सगळ्यामध्ये सगळ्या घरच्यांना सांगायला म्हणजे आता काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता मी या सगळ्यामध्ये म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीये, ना स्वतः अश्विन विश्वास ठेवत आहे. म्हणजे आता त्याला जरी समजलं ना, की या सगळ्यामध्ये मात्र आता ते बाळ त्याचं आहे, तरीसुद्धा मला नाही वाटत, की तो या सगळ्यामध्ये मात्र आता माझा स्वीकार करेल. कारण कसं आहे ना, जर का त्याला आता माझ्याबद्दल काहीही वाटलं असतं, तर त्याने लवकरात लवकर टेस्ट केली असती, काहीतरी केलं असतं आणि आपलं बाळ आपल्या घरी कसं वाढेल याचा आता त्याने हे घेतलं असतं. ते काही नाहीये. मला आता एकच गोष्ट तुला सांगायची आहे सचिन, मला माझ्या बाळाला त्या घरात हक्काचं स्थान द्यायचं आहे. आणि त्यावरती सचिन म्हणतो, "पण कसं करणार आहेस तू?" मुळातच मात्र आता तुला कुणीही त्या घरात थारा पण द्यायला तयार नाहीये. आणि ती म्हणते, "नको देऊ दे. मला नाही दिला तरी माझ्या बाळाला नक्की देतील." यावरती तो म्हणतो, "कसं काय देतील?" यावरती प्रिया सांगते, "माझ्याकडे एक युक्ती आहे." आता प्रियाची ही महाभयंकर युक्ती म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाहीये आणि ती सांगायला लागते, "आता इकडे सायली प्रेग्नंट आहे ना, मग माझं बाळ आता त्या घरामध्ये सायलीचं बाळ म्हणून वाढणार." आणि त्यावरती मात्र आता सचिन सांगायला लागतो, "काय बोलतेस काय तू?" आणि त्यावरती ती सांगायला लागते, "हो,
म्हणजे काहीही झालं तरी आता मी त्या घरामध्ये माझं बाळ टाकणार म्हणजे टाकणार आणि त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी सुद्धा चालणार आहे. मग सायलीचं बाळ सुद्धा पळवायला लागलं तरी पण चालेल. आणि त्यावरती मात्र आता सचिन सांगायला लागतो, "असं काही करू नकोस. आपण सायलीला जुळं बाळ झालेत असं पण काहीतरी देखावा करू शकतो ना." यावरती ती सांगते, "पण त्यासाठी मला आता तुझी मदत लागणार आहे. कारण काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता डॉक्टरांना जर का मॅनेज करायचं असेल, तर या सगळ्यामध्ये तुझी मदत लागू शकते." यावरती तो म्हणतो, "ठीक आहे, पण तुला उपयोग काय? तुझं बाळ त्या घरात वाढणार, ते मोठं झाल्यावरती मात्र आता तुला विचारणार पण नाहीये." यावरती ती म्हणते, "अजिबात नाही. ज्यावेळेला त्या बाळाला त्या लोकांचा लळा लागेल ना, त्या." आणि एकदा का ते सुभेदार मात्र आता त्या बाळाच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर मात्र आता ते इतके इमोशनल आहेत ना, की कधीच त्याला माझ्याकडे देणार नाहीत किंवा मग आता मी त्याच्यावरती हक्क सांगितल्यावरती मला सुद्धा हे करतील. सचिनला ही आयडिया इतकीशी काही पटली नाहीये, पण त्याला सध्या तरी प्रियाची गरज आहे आणि त्यामुळे तो सांगतोय, "ठीक आहे, तू काहीही झालं ना, तरी सुद्धा जी काही गोष्ट तू ठरवलेस ती कर. माझ्याकडून काय मदतीची तुला आता अपेक्षा आहे, तेवढं फक्त तू सांग." त्यावरती सांगते, "काही नाही, तू डॉक्टरांना मॅनेज करायचं आहेस. सायलीच्या पोटामध्ये जुळी बाळं आहेत, हे चित्र मात्र आता इकडे जर का घरच्यांच्या समोर उभं राहिलं, तर मात्र माझ्यासाठी ही गोष्ट सोपी आहे." असं म्हटल्यावरती मात्र आता प्रियाने इकडे वेगळीच चाल खेळले. जसे-जसे दिवस सरकतायत तशी-तशी मात्र आता इकडे प्रिया या सगळ्यामध्ये मात्र DNA टेस्ट करते. पण प्रियाची DNA टेस्ट मात्र निगेटिव्ह आलेली आहे आणि हा सगळा प्रकार घडलाय त्यामुळे प्रिया हादरले. तिने आता DNA टेस्ट तिला मॅनेज सुद्धा काही करता येत नाहीये आणि त्यानंतर मात्र आता प्रियाने डिलिव्हरीच्या निमित्ताने ज्या वेळेला बाहेर पडले, त्यावेळेला मात्र आता प्रियाने एक मोठी खेळी खेळलेली आहे. इकडे प्रियाची डिलिव्हरी झाली, तिकडे साक्षीची डिलिव्हरी झाली आणि प्रियाने मात्र आता इकडे पोलिसांना एकच हट्ट केलेला आहे, की काहीही झालं तरी सुद्धा आता माझी डिलिव्हरी या हॉस्पिटलला व्हायला पाहिजे. आता तिने हा हट्ट केलेला आहे कारण तिला तिला सायलीची ज्या इथे डिलिव्हरी झाली तिथेच डिलिव्हरी करायची आहे आणि याचसाठी तिने आता हा सगळा प्रकार केलेला आहे. बरं त्यानंतर इकडे बाळ झालेलं आहे आणि डॉक्टरांनी सांगितले की जुळं झालंय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे प्रियाने आपलं बाळ तिच्या इथे ठेवलेलं आहे. पण ॲक्चुअली सायलीला जुळं बाळच झालेलं आहे आणि त्यामुळे प्रियाच्या बाळाला जागाच नाहीये. कारण प्रियाचं बाळ आता तिकडे कसं काय राहणार? त्यावेळेला प्रियाने सायलीचं एक बाळ पळवलंय प्रेक्षकांनो. इथेच मालिकेतला सगळ्यात जबरदस्त टर्निंग पॉइंट आलाय. इथेच मालिका टर्निंग पॉइंटवरती आले. सायलीचं एक बाळ आहे प्रियाकडे आणि एक तिच्याकडे. यानंतर मालिकेत ते कसे टर्निंग पॉइंट येणार, काय होणार येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे. सायलीला कधी समजणार की हे आपलं बाळ नाहीये, प्रियाचं आहे किंवा प्रिया या सगळ्यामध्ये अजून काय नवीन खेळी खेळणार आहे. येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. असेच एपिसोड जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.